किती ड्रीमी आहे ना हे. ही सुंदर आकाश, लाटांचा आवाज, मंद मंद वारा, हे लुकलुकणारे तारे, तू आणि मी. हे सगळं बघून ना मला आपली पहिली डेट आठवते. ओ नाही 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 सुमित, आपण असं काय करणार नाही. करूया ना. नाही अगं सगळंच तर सेम आहे. अंतरून रात्र आपण एकत्र. नाही अजिबात नाही. करूया ना. वगैरे प्लीज प्लीज ऐक ना. लाजू नकोस. अरे ऐक. रखा संभाले था दिल, फिसला किस तरह, कितने आराम से मरहम दिल पे लगा. चाहिए रंगनिया तेरे आने से, लाई है खामोशिया तेरे आने से. तेरा 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 ये हवा गया. कुठे आहेस तू? किती सुंदर दिसतेस तू. काय? खूप सुंदर दिसतेस. कुठे आहेस तू? कुठे म्हणजे? कॅफे मध्ये. सुमित, मागच्या अर्ध्या तासापासून ना मी तुझी वाट बघते इथे. व्हॉट? अगं आपण तर डान्स करतोय. तू काय बडबडतोय रे? मेलो. आलो आलो 5 मिनिटात आलो. तू अजून झोपलाच आहे ना? आलो आलो. नो नो थँक्यू सो मच. इन फूलों की लाली भी आपके प्यार के सामने फीकी है. वरती बस ना. वरती बसून बोलू. इन फूलों की लाली भी आपके प्यार के सामने फीकी है. शायद खिलने की अदा इसने आप ही से सीखी है. वाह वाह. थैंक यू थैंक यू. सुमित प्लीज. आपका गुस्सा होना भी जायज है जाने मन. आपका गुस्सा होना भी जायज है जाने मन. पर अपने प्यार की वेटिंग भी तो बेटी है. थँक यू. सुमित, मला तुझी ही असली नाटकं आता भारी पडते. अगं थोडासा तर उशीर झालाय. एवढी काय चिडतेस? सुमित, तू भौतिक विसरतोयस आपण इथे का भेटलोय. का? सुमित, तू काल माझ्या पप्पाला रस्त्यात काय म्हणालास? सासरे बुवा द्या द्या मी भी घेतो. अरे थैंक यू सुमित बेटा, थैंक यू. हाँ. और क्या बोला तुम साकरे बाबा? सासरे बुवा, तुला मस्करी वाटतोय सुमित? ती माझा नशीब चांगलं की माझ्या पप्पाला मराठी समजत नाही. मी शिकवतो ना. अरे देवा, काय गरज नाही रे. तुझ्यामुळे ऑलरेडी माझ्या घरात खूप मोठा तमाशा झालाय. प्लीज शांत हो. तू फेसबुक वरती आपला फोटो टाकलास ना मला न सांगता? हो काय? ते माझ्या ताईने बघितला सुमित. अगं ताईला तो आवडला. तिने हार्ट पण रिॲक्ट केलं होतं. हट. त्या फोटोमुळे मला फक्त हार्ट अटॅक यायचं राहिलं होतं रे. असं नाही बोलायचं. मग कसं बोलू रे सुमित? शांत हो शांत हो. प्लीज मला समजून घे. माझ्या घरच्यांना आपल्या बाबतीत नाही माहित. आपण खूप वेळा या विषयावरती बोललोय. तरी तुला कळत का नाहीये? अगं मी तुला सॉरी बोललोय ना. 1000 वेळा सॉरी बोललोय. हा पण
आता आपण तो विषय क्लोज करायचा का? अजून काय ऑप्शन आहे? गुड गर्ल. तू काय ऑर्डर केलीस? नाही, मी करतो ना मग. एक्सक्यूज मी, 2 व्हर्जिन मोहितो. अगं थांब थांब. काय? प्लीज डोंट टेल मी तुला याचा पण फोटो काढायचा. मेमरीज ग. यू आर सो इम्पॉसिबल यार. से चीज चीज. भाग्या भाग्या, अगं भाग्या व्हर्जिन मोहितो. ते फूल. हिला काय झालं? चालूच होत नाहीये गाडी ग. काय झालं असेल? शिट यार. चल. हा, आत्ता चालू झाली. ये. ये काय ग एवढी बत्तीशी दाखवते? व्हॉट्सअप ब्रो, कशी आहेस? ठीक आहे. मी इतकी एक्साइटेड काय सांगू. दिसतंय. काय झालंय? ए सदमा.com तोंड का पाडून बसली आहेस? खूप मोठा लिस्ट आहे. मग नको सांगूस. मी एक सांगू? मी नाही म्हटलं तर तू नाही सांगणार आहे का? तसं नाही, पण घरात कोणी आहे का? नाही. आई बाबा रिलेटिव्ह कडे गेले आणि ताई ऑफिसवरून नाही आली आहे. परफेक्ट. काय? अरे बोल ना. मी काल त्याला हो म्हणाले. क्या बात आहे. कोणाला? अगं राहुलला. कॉंग्रॅच्युलेशन्स. कोण राहुल? अगं माझ्या बिल्डिंगचा राहुल, ज्याच्याशी मी टेक्स्ट करायचे. मी सांगितलं होतं तुला, तू विसरतेस. तोच राहुल. तोच ना ज्याने छोट्या बहिणीचा टी शर्ट तुला बर्थडे गिफ्ट म्हणून दिला होता. तोच ना? ए नाही, हा त्याने ते माझ्यासाठीच आणलं होतं. त्याच्या बहिणीला मिसअंडरस्टँडिंग झालं होतं एवढं. सुरुवातीला असे सगळे म्हणतात. काय बरं का तो? हे तू चांगला मुलगा आहे ग, असं काय बोलतेस? आणि हे कधी कसं ठरलं? काल रात्री. रात्रीच खेळ चाले. हसू. रात्री चॅट करता करता कन्फर्म झाली. ओके. देवा. आता देवाचं काय रे यार, मी ते ब्रेकअप करायचा विचार करते आणि तुझं ते कन्फर्म झालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅपी फॉर यू. हे काय बोलतेस? ब्रेकअप करणार आहेस तू? खूप कॉम्प्लिकेट झालंय का सगळ्यांना? काय सांगू तुला मी? नाही. हे भाग्य, तू 1 वीक नंतर ब्रेकअप कर. बरी आहेस ना तू? तुला कळते ना तू काय बोलते? अगं तुला कळत नाहीये. इकडे मी आणि राहुलने मालवण रोड ट्रिप प्लॅन केली आहे. गुड. सांभाळून जाऊन या. हॅपी जर्नी. ए नाही ग, मालवण रोड ट्रिप प्लॅन केली तुझ्या आणि सुमित सोबत. आणि तू नाही आलीस तर माझी मम्माला जाऊ नाही देणार. भाग्य प्लीज ना यार, प्लीज माझ्यासाठी. प्लीज नंतर ब्रेकअप कर. अनु, फक्त तुझ्यासाठी नाही, अजिबात नाही. या आयुष्यात कधीच नाही. तू काय, देव सुद्धा आला आणि मला सांगितलं ना प्लीज सुमित सोबत या ट्रिपसाठी जा. मी नाही जाणार. जमणारच नाही. मी त्या लेवलवरती आता. प्लीज समजून घे मला. ओके, मला एक सांग, तू ब्रेकअप कसं करणार आहेस हे ठरवलंयस का? कसं ब्रेकअप करायचं हे मी ठरवलंय. कसं करायचं मी नाही ठरवलंय. वंडरफुल. हा, माझ्याकडे एक प्लॅन आहे, ऐकून घ्या आधी. ओके, आपण एक काम करूया. आपण सुमितला या ट्रिपवर घेऊन जाऊया. त्याला छान कम्फर्टेबल करूया, तेव्हा तूही कॉन्फिडंट होशील. मालवण रोड ट्रिपवर तुम्ही ब्रेकअप करा. किती इलॉजिकल नाहीये का हे? नाहीये इलॉजिकल. तू विचार कर ना,
आपण ट्रिपवर असू, सगळे हसत खेळत असतील, वातावरण लाईट असेल, त्याच्याशी बोललीस ना तर तुला नीट समजवता येईल. भाग्य, तुलाही क्लोजर मिळेल. कळतंय का तुला? पटतंय का? पण आयडिया चांगली आहे. है ना माहिती होतं मला. कॉल कर ना सुमितला. फ्रायडेला निघायचंय, कॉल कर. देवा. हॅलो डार्लिंग. हॅलो सुमित. स्पीकर वाटा. हा बाक्या बोल ना. हॅलो. हा बाक्या येतोय आवाज? हा ऐक ना रे. हो बोल. अनुष्का माहिती आहे ना तुला? हो माहिती आहे ना. हा, ती अनु आणि तिचा बॉयफ्रेंड एक रोड ट्रिप प्लॅन करतात. अनुष्काला बॉयफ्रेंड आहे? हो, ताईचं काल रात्रीच ठरलं. काय म्हणतेस? हो, तर बोल ना. हाय सुमित. हाय अनुष्का. अरे, मी आणि राहुलनी ना मालवण रोड ट्रिप प्लॅन केली आहे तुमच्या दोघांसोबत. हो नाईस. कधी जायचंय, कधी निघायचंय, लवकर सांग. मी ना माझा आवडता प्लेस बुक करतो. ओके? परफेक्ट यार. करून टाक ब्रेकअप. काय? नाही. करून टाक बुकिंग. तसंही मी अजून केलं नाहीये. हो लगेच करतो. सुमित, जरा तू बुकिंग सगळं कर, मी तुला कॉल करते. ओके डार्लिंग, बाय. फंबल ठीक आहे, पण तू काय म्हंटली? सगळं प्लॅनिंग झालंय, ट्रिप प्लॅन केलंय हेच म्हणत होती ना? अगं, सगळं प्लॅन्ड होतं, फक्त जागा बाकी होती. आणि जागा बुक करायच्या आधी माणूस बुक करायचा होता ना, म्हणून. बाकी पूर्ण ट्रिप प्लॅन्ड आहे, प्रॉमिस. अगं पण कभी वीकेंड अंकल. बेटा नॉट पॉसिबल. वीकेंड में तो भाग्य को मिलने के लिए उसका रिलेटिव आ रहा है. कैंसिल द ट्रिप. അച്ഛൻ എനിക്ക് ഈ ട്രിപ്പിൽ പോകണം. नो. എന്താ അച്ഛൻ, എനിക്ക് പ്ലീസ് എന്നെ ഒന്ന് അച്ഛൻ ഒന്ന് കേക്ക് ഞാൻ പറയണത്. हॅलो हॅलो हॅलो. हाय हाय. सुमित, काय हे? काय आहे? काय लागलं काय चेहऱ्याला? सुमित, अरे एवढंच सामान पुरेल का रे तुला? हो ना, मला पण टेन्शन आलंय. मी अजून एक बॅग भरून ठेवले, घेऊन येतो. अरे बेड्या, खेचते ती तुझी. राहुल. हाय राहुल. चल चल सुमित. अगं हा राहुल तोच आहे ना? हा सुमित, तोच राहुल आहे ज्याने आपल्या स्वतःचा छोट्या बहिणीचा टी शर्ट अनुष्काला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलं. हा मुद्दा तो नाहीये, मुद्दा हा आहे की एवढं सगळं सामान 2 दिवसाच्या ट्रिपसाठी काय करायचं आपल्याला? एवढं सामान? हा अगं एवढंसं सामान आहे. हे बघ, प्रत्येक तासाप्रमाणे बदलायचे कपडे आहेत माझे याच्यात. 1 तास झालं मी तुमची वाट बघतोय. कपडे बदलण्याची वेळ झाली आहे माझी. ए वेड्या, काय लॉजिक आहे यात? लॉजिक काय नाहीये, मॅजिक आहे मॅजिक. हे बघ, यामध्ये आहेत सगळे कॅज्युअल कपडे, ह्याच्यामध्ये आहेत सेमी कॅज्युअल कपडे, Great. आणि ह्याच्यामध्ये आहेत ओव्हरसाइज टी शर्ट ट्रेंड प्रमाणे, कमाल. आणि ह्याच्यामध्ये माझे अंतर्वस्त्र. कमाल. अगं सगळं व्यवस्थित मॅनेज केलंय मी. आफ्टर ऑल आय एम MBA. ब्रो, तू ऑनलाईन MBA केलेस का? येस. तुला कसं माहिती रे? दिसतंय. थँक्स. मिस्टर MBA, हे जे काही तुम्ही सामान मॅनेज केलंय त्याला आम्ही गाडीत कसं मॅनेज करायचं? डिक्की नाही का तुझ्या गाडीला? अरे आहे, पण ऑलरेडी त्यात आमचं सामान आहे की नाही, आणि फक्त एकच बॅग राहील, एवढीच जागा राहिली आहे. हो, एक काम करतो, मी माझी गाडी काढतो. देवा परमेश्वरा, हा पोरगा. देवा ऐक, चल तू सामान उचल आणि चल अगं, माझं. गाडी चल बाहेर तू, लावली आहे. आता एक शब्द बोलून. भाग्या थांब ना. तुला अक्कल नाहीये का? अरे सुनबाई, काकी घरी? तुम्ही घरी? तिचंच घर आहे ना? अगं हा म्हणाला पिकनिकला जातोय, त्याच्या तयारीसाठी थांबले. अच्छा अच्छा, तुम्ही गेला नाही? निघतोच आहे आम्ही, सामान कमी करायला आलोय. सुमितला सोडून जाताय की काय? एवढा नशीब कुठे चांगलं आमचं, नाही का? मी काही मदत करू का? नाही, मी करते. थँक्यू. ये रे. अगं ऐक, बघ ना, आता एवढे कपडे घेतले होते, फोटो काढ. भाग्या, अगं मी माझी गाडी घेतो ना. सुमित, तुझी आई मला नेहमी सुनबाई म्हणून का हाक मारते? अगं ती जॉली आहे खूप. आई जॉली? काय?
जॉली तुझी आई किती जॉली, काकी किती जॉली. माझी पूर्ण फॅमिली जॉली आहे. हो एकदम मस्त. आपण घेऊया. ऐक मी माझ्या पप्पाला या ट्रिपसाठी कसं कन्व्हिन्स केलं ना ही मला माहिती आहे. तू आता जास्त नाटके नको करूस. मी जे सांगते ना तेवढंच कर. हे सगळं सामान एका बॅगमध्ये भर. ओके? एका बॅगेत? अगं एका बॅगेत खूप कमी कपडे राहतील. मला वेगवेगळ्या लुक्समध्ये फोटोज हवेत. परत फोटोज? अगं मला इंस्टाग्रामची 9 फोटोजची ग्रिड मेंटेन करायचे. आफ्टर ऑल यू नो आय एम MBA. सगळं मला व्यवस्थित लागतं. ए मिस्टर MBA, आपण ट्रिपसाठी जातोय की फोटोशूटसाठी? फोटोशूट म्हणजे मेमरीज. 4 जोडी कपड्यांमध्ये पण ना मेमरीज आपण क्रिएट करू शकतो. आणि ऍक्च्युअल मध्ये मेमरीज काय माहितीये का? एकमेकांशी बोलणं, वेळ देणं, कनेक्ट करणं, यावर आपण जास्त फोकस करूया. जेणेकरून ना मला जे सांगायचं ना मला सोप्या पद्धतीने तुला सांगता होईल. काय सांगायचं तुला? सांग आता. मला नाही काय सांगायचं. नाही सांग. तुला सांगायचं म्हणालीस ना, मग सांग ना, मी ऐकतो. मी बोलली? हो. नाही वेडा, नाही सांगितलंय. आता पूर्ण ट्रिप मध्ये फोटोज नाही करायचं. अगं पण मला चुप चुप. भाग्या फिकर सोडूया. ओ दुनियादारीची फिकर सोडूया. क्रेझी आता जरा होऊया. लिमिट सोडून देऊया. नादानी नको ना रीजन, कर मनमानी सोडून टेन्शन. कर नादानी नको ना रीजन, कर मनमानी सोडून टेन्शन. कशाला परवा उद्याची सगून आज घेऊ. मनाला भीती कशाची हिंडून जग घेऊ. क्रेझी आता जरा होऊया. लिमिट सोडून देऊया. उडू रे ग्रॅव्हिटी तोडून आता. ग्रॅव्हिटी तोडून आता. उडू रे ग्रॅव्हिटी तोडून आता. सुमित, अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला पोहोचायला? भाई तू आधी आलायस ना या स्टेला? सुमित, कच्चा रस्ता पण सुरू झालाय. तुला कोणी सांगितलं या स्टे बाबतीत? अगं मी रील्स मध्ये बघितलं होतं. तू आत्ताच्या आता गाडी थांबव. का? थांबव यार. अगं माहितीये मला भाग्या.
अरे विश्वास ठेवा माझ्यावरती, मी बरोबर मॅप फॉलो केलाय. अरे भाई इथे तर लांब लांब पर्यंत काहीच दिसत नाहीये. गाईज, आय थिंक हे झाड मी आधी पण बघितलंय. आपण त्याच रस्त्यावरती गोल गोल फिरतोय. चकवा काय? चकवा लागलाय आपल्याला. हे सुमित, चकवा वगैरे काही नसतं. हा, याने कोणत्या तरी चुकीचं टर्न घेतलं असेल. सुमित, आपण या चकव्यातनं बाहेर पडू शकतो ना? नाही, एकदा चकवा लागला की माणूस तिथेच गोल 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 फिरतो. भाग्य, आता अगं थांब ग, तू कशाला घाबरवतेस तिला? किती इरिटेटिंग आहे हा. तुला नाही वाटत कोणाला कॉल केला पाहिजे? अगं मी आल्यापासून त्याला कॉल करतोय पण त्याचा फोनच नाही लागत आहे. त्याचाच फोन आला. हॅलो, हा भाई, हा आम्ही सकाळीच निघालो. नाही नाही, आम्ही 4 जण आहोत ना, खाऊन पिऊन व्यवस्थित. नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही झाला, एकदम छान आलो. ट्रॅफिक होतं थोडं पण काय ग. अरे हा हा, अरे ऐक ना भावा, तू जी लिंक पाठवली होतीस ना, हा तीच फॉलो केली मी. पण आता मी इथे कुठेतरी आलोय जिथे फक्त झाड आहेत. हा, जंगल सारखं आहे थोडं. हा 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 हा, लागली होती. गाईज, आपल्याला एक नदी लागली होती ना. हा देव, गोदावरी. गोदावरी नाही रे, टर्ली नदी. अरे कर्ली नदी. हा, sorry. कर्ली नदी. सांग. एक कर्ली नदी, हो. तिथून आम्ही राईट घेतला. काय राईट नव्हता घ्यायचा? अरे मी बोललेलो ना, ह्याने कुठला तरी चुकीचा टर्न घेतलाय. मी बोलू का त्याच्याशी? नाही बरोबर. मग तिकडून लेफ्ट, पुढून गोल. हो अच्छा, मग आता अरे कुठे? पुढे दादा. नाही, पुढे तर नाही. पुढे. अच्छा, मागे. हा 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 भाई, इकडे खाली रिसॉर्ट आहे आपलं. हा इकडे. हा एकदम व्यवस्थित. हे काय, आम्ही 4 जण आहोत. गाडी पण आहे ना आमची. आला तो. हा चला रे. दादा सावकाश या. हो. मागे आरामात. दे हात, दे. खाली बघा. या, फॉलो मी गाईज, फॉलो मी. या अनुष्का, याने कोणता रिसॉर्ट बुक केलाय? काय माहिती यार. भाग्याला विचार ना. भागू, यार हा स्टे ना जरा. आय नो बोलते मी. सुमित, हा स्टे जरा एक नंबर आहे ना, माहिती आहे मला. रस्त्यावरून वाटत नाही रे. ताई, हा रस्ता मी मुद्दाम असाच ठेवलाय नेचरचा फील देण्यासाठी. अच्छा. हो दादा, टॉयलेट बाथरूमला सोय आहे ना, की त्याला पण डब्बा घेऊन नेचर मध्ये जायचंय? काय मस्करी करताय दादा, एक नंबर सोय आपली इथं. या ना, दाखवतो. या डायरेक्ट आपण याच्या जवळ जाऊ. पोहोचलो. अमेजिंग है यार. आय नो. नाइस. आय कांट बिलीव हे सुमितने बुक केलंय. हो ना. अरे भाई का जलवा, रात को खाने में पापलेट और हलवा आ जाओ. चल. ओ भाई, पोहोचलो. ये बघ क्या. हाँ. हे बघ, स्पेशल टेंट फॉर स्पेशल पर्सन. लवकर ये. अनुष्का, हा फर्स्ट टेंट आपण घेऊया. चल. जा, मी येते. भाग्य ऐक ना, मला राहुल सोबत टेंट शेअर नाही करायचं आहे. का? तो तुझा बॉयफ्रेंड आहे ना? आय नो, पण आमचं नुकतंच रिलेशनशिप सुरू झालं आणि आय रिअली डोंट वॉन्ट टू टेक दिस स्टेप. तू प्लीज सुमितला काहीतरी सांगशील का? मी पण राहुलला काहीतरी सांगून कन्व्हिन्स करेन. आपण त्यांना सांगू की गर्ल्स टेंट आणि बॉयज टेंट वेगळाच असू दे. आणि तसंही तुला सुमित सोबत रूम शेअर नाही करायची आहे ना?
नाही म्हणजे मला समजलं नाही हे, म्हणजे तीच याला ट्रिपला घेऊन आली आणि तीच नाही राहायचं म्हणते. सिंपल आहे ना सुमित, नवीन रिलेशनशिप आहे, रिस्क नाही घ्यायच्या फिजिकल होण्याचं. फिजिकल नाही म्हणजे? अरे त्यांच्यात सध्या थोडे इश्यूज चालू आहेत. ट्रिपला का घेऊन आली त्याला? तिला बघायचं आहे तो ट्रस्ट ठेवण्यालायक आहे की नाही. प्लीज माझ्यासाठी थोडं मॅनेज करशील का? कोणता टेंट पाहिजे बॉयस? कोणता टेंट पाहिजे? राहुलला विचार. राहुल द्या आता कोणता पण, काय फरक पडतो. भाग्या आपण हा टेंट घेऊया, तुम्ही तो घ्या. चल बाय. चल भाई. तू चल. चल ना, तू पुढे, येतो मी मागून. नाही तू चल पुढे, मी येतो मागून. अरे चल ना भाई. सोबत जाऊया. सोबत आलो होतो, सोबत जाऊ. ठीक आहे. थांब. सोबत. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. काय ग सेल्फी क्वीन, किती फोटो काढतेस? अगं या टेंट मध्ये इतके भारी फोटोज येत आहेत ना, ये आपण पण काढूये. प्लीज प्लीज नको, तू आता सुमित सारखा फोटो नको करू. ए प्लीजच, मला त्याच्याशी कम्पेअर नको करूस, तो तर नेक्स्ट लेवल आहे. खरं, म्हणून मी उद्याच त्याला ब्रेकअप बद्दल सांगणार आहे. ए आर यू क्रेझी? अगं आपण आजच आलोय ना, उद्या काय ब्रेकअप करतेस? आणि तसंही मी तुला त्याला इथे नुसतं आणायला सांगितलं नव्हतं, त्याला कम्फर्टेबल करून मग ब्रेकअप करायला सांगितलं होतं ना. अनु, मी अनकम्फर्टेबल होते इथे, खूप जास्त अनकम्फर्टेबल. मला नाही सहन होते, असं वाटते दर दिवस मी ओझा घेऊन चालते. 2 दिवस मॅनेज कर ना प्लीज. अगं पण तू जरा विचार करते का? अगं पण नाही आणि काही नाही. आणि आता कशाला विचार करतोय आपण याबद्दल? आपण एवढं दमून आलोय, मला तर बाबा खूप झोप येते. आपण याबद्दल उद्या बोलू. गुड नाईट. गुड नाईट. डोंट वरी, करू आपण उद्या. भाग्य लाईट. सुमित, सुमित, भाग्या, तू झोपली नाहीस अजून? नाही, त्याला कारण तूच आहेस. मला मिस करतेस ना? मिस?
तुझ्यामुळे मला काय फील होते तुला माहितीये का? काय झालं? मी तुला सोडणार नाही. मी पण तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. मी पण तुला सोडणार नाही. भाग्या भाग्या सोड. भाग्या भाग्या सोड. सोड भाग्या. भाग्या सोड. भाग्या सोड. भाग्या. सुमित भाग्या. काय? भाग्या उठ तू आधी. काय झालंय? भाग्या कुठे आहे? ती बीचवर मॉर्निंग वॉक साठी गेलीये. तू ओकेस का? ओरडतोयस कशाला? ठीक आहे. हे तू इथे का झोपलेला? हे तू विचारतोय? म्हणजे मी पण जाणार होतो भाग्यासोबत मॉर्निंग वॉकला, पण मी सकाळी लवकर उठलो म्हणून मी इथेच झोपलो. मी जातो. बीच इकडे. अरे आता काय? चप्पल इकडे. मॉर्निंग रनिंग. हे अनुष्का, तू तर बोललेली यांचं ब्रेकअप होणार आहे, पण हे तर आपल्याला न सांगता मॉर्निंग वॉक वगैरे प्लॅन करतायत. शिट 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 शिट. काय झालं? या भाग्याने ब्रेकअप साठी मॉर्निंग वॉकचा मुहूर्त काढलाय वाटतं. तू पोरगी ना पूर्ण ट्रिप स्पॉइल करणार आहे यार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा मस्त व्ह्यू आहे का? हो, म्हणून इकडे येऊन बसलीये मी. मला एकट्याला सोडून ना? तू झोपला होतास रे. अगं मग उठवायचा ना. ठीक आहे ना सुमित, तसंही मला मी टाइम स्पेंड करायचं होतं. एकटीनेच. एकटीने स्पेंड करतात त्यालाच मी टाइम म्हणतात. आय नो ग, पण तरी मला उठवायचं होतं. मी आलो असतो. ठीक आहे रे, तसंही यापुढे काय गोष्टी आपल्याला एकट्यानेच करायचं. एकट्याने? कोणीच काय एकट्याने करायचं नाहीये. तू धावत का आलीस? ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट साठी बोलवायला. एक मिनिट अनुष्का, तू काहीतरी म्हणत होतीस. काय म्हणत होतीस? एकट्याने काय? अरे ती ब्रेकफास्ट सांगत होती, हो की नाही? मला सकाळी म्हणाली होती की मी वॉकवर चालली आहे, तर तुम्ही एकट्याने ब्रेकफास्ट करून घ्या. म्हटलं कशाला उगाच बोलूया ना तिला म्हणून. आपल्या सकाळी बोलणं झालं होतं ना भाग्य. अशी काय करतेस भाग्य? आठव ना. हा अनुष्का, तू सांगितलं होतंस मला. अरे ब्रेकफास्टचा सांगितलं होतं तिने मला. मी अनुष्काला बोलली. मग ठीक आहे, मी घाबरलोच होतो. मी पण. चला 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 ब्रेकफास्ट करूया. चला चला. खूप भूक लागते. राहुल बाय. तू धावत का आलीस? सकाळ सकाळ टेन्शन देतेस. मला वाटलं ब्रेकअप करणार होतीस. नाही, मी नाही करणार होती. अगं तोच म्हणाला मला भाग्याने एकट्याने वॉकला बोलवलंय. मला वाटलं ब्रेकअप करतेस का काय. मी कोणाला नाही बोलवलं. नाही, बरं झाला मी आले, नाही तर फ्लो मध्ये उगाच बोलली असतीस. आली मोठी शाणी. मी शाणीच आहे. तुझा तो बॉयफ्रेंड पेक्षा तर खूपच शाणी आहे. काहीतरी सकाळी बडबडत होता, भाग्या सोड मला सोड मला सोड मला. आता स्वप्नात नक्की त्याचं काय पकडलं होतंच देव जाणे.
वारशी तू जरा ऐक ना, त्याची ही गुणगुण रे, साऱ्यात गुंगी असे बेभान मन हा सुरे, फिलिंग ही रे नवी आणि सारे नवे, हलके से रे हलके से तन मन रे खुलते, हल्के से रे हल्के से तन मन रे खुलते। मदहोशी से झाले रे हे नजारे, मनमौजी इथे सारे मनाचे दिवाणे, मदहोशी से झाले रे हे नजारे, मनमौजी इथे सारे मनाचे दिवाणे, सोडून तू दे जुने नवीन रंग तू घे, साऱ्यात गुंगी असे नशील मन हा सुरे, फिलिंग ही रे नवी आणि सारे नवे, हलके से रे हलके से तन मन रे खुलते, हलके से रे हलके से तन मन रे खुलते। Cheers. गर्ल्स, मी तुमच्यासाठी फूड ऑर्डर करून येतो. चल राव. तू जाऊ नये, मी बसतोय. ए चल ना. अरे तू चल जाऊ चल नये. चल चल अरे चल चल. यार, एक मिनिट. चल रे, काय असतं मुलींमध्ये. थँक्यू सो मच अनु. का ही ट्रिपसाठी काय सांगू तुला, आजचा दिवस किती मस्त होता यार, कमाल होता. तशी आपली फ्रेंडशिप नो सॉरी नो थँक्यू वाली आहे, बट आय टेक दिस थँक्स. मग हे पण घे. आय लव्ह यू सो मच. अगं काय झालंय काय नक्की? तुझ्यामुळे मला माझं ओरिजिनल सुमित परत दिसला. त्यात काय आहे नक्की? जे काय ते चढलंय तुला? त्यात काय नाहीये. माझ्या सुमीना असंच आहे आणि तो मला असंच आवडतो. ओ मॅडम, ब्रेकअप रिझन सुमित नाहीये अनु. मी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाहीये. रिझन माझे पप्पा आहे. माझी हिंमत होत नाहीये त्यांना सुमित बद्दल सांगायची. पण आत्ता या क्षणी मी ठरवलंय, मी सांगणार आहे सुमित बाबतीत. म्हणजे ब्रेकअप कॅन्सल? कॅन्सल आहे. आय एम सो हॅपी फॉर यू. गर्ल्स, तुमच्यासाठी एक एक्साइटिंग प्लॅन आहे. काय? उठ सांगतो. उठ का. काय प्लॅन आहे सुमित? हा, तर प्लॅन असा आहे, उद्या आपण सगळे जातो समुद्रात डुंबायला. अगर डीप सी डायव्हिंग म्हणतोय तो. पण का? का?
कारण मला भाग्यासाठी समुद्रात खोल तळाशी जाऊन मोती आणायचंय. पण मला पोहता येत नाही. तू नको येऊस. अगं मी आहे ना, मी वाचून ना तुला. शट अप राहुल. अगं स्कूबासाठी स्विमिंग आलं पाहिजे असं गरजेचं नाहीये. मी विचारलंय सगळं. हा मग ठीक आहे. मग प्लॅन इज ऑन. डन. यस. तो ये सिचुएशन में डांस बनता है. अच्छा चल. May I? Music? रखा संभाले था दिल, फिसला ये किस तरह, कितने आराम से मरहम दिल पे लगा. चाहिए रंगीनिया तेरे आने से, लाई है खामोशिया तेरे आने से. तेरा 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 ये रंग मुझ में बाकी रहा. तेरा 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 ये रंग मुझ में बाकी रहा. गुड मॉर्निंग. अनुष्का, तू तर बोललेली यांचं ब्रेकअप होणार आहे, पण जे काय दिसतंय त्यांनी असं वाटत तरी नाहीये. नाही म्हणजे ती करणार आहे ब्रेकअप, फक्त सुमितला थोडं कम्फर्टेबल करून, इज इन करून करणार आहे. अगं पण तुमच्या सुमितला कम्फर्टेबल करण्याच्या प्रोसेसमध्ये मी अनकम्फर्टेबल होतोय. म्हणजे आपण कधी क्लोज येणार ना. असं काय म्हणतोस? येतोय ना आपण क्लोज. काल इतक्या मस्त गप्पा मारल्या, इतकी मजा केली. अगं अनुष्का, पण आपण राहतो तर वेगवेगळ्या टेंट मध्येच ना. राहुल, तेही वेगवेगळ्या टेंट मध्ये राहून क्लोज येत आहेत ना. तुला नाही कळते मला काय ऐक ना लेट्स जस्ट गो विथ द फ्लो. आणि मला तसंही खूप भूक लागली, प्लीज खाऊन घेऊया का? गाईज, ब्रेकफास्ट. चल नंतर बोलू. चल. सुमित दादा, हे आपले लकी दादा आहेत. नमस्कार, देव बरे करो. स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ मध्ये. मालवणी लाईफ म्हणजे? मालवणी लाईफ म्हणजे हा हिरवागार निसर्ग, समोर निराशार समुद्र, ही नारळाची वाडी आणि तुमच्या ताटातली ही घावणे चटणी म्हणजेच मालवणी लाईफ. वा वा वा, लाईफ होतो ऐसी. सुमित दादा, ते तुम्ही काल बोलत होते स्कूबा बद्दल, तर हेच आहेत स्कूबाचे कोऑर्डिनेटर. आता ना खोल समुद्रात तुम्हाला स्कूबासाठी घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्या लकी दादाची. अच्छा, म्हणजे हे आपले खलासी आहेत तर. खलासी? हा खलासी. ते नाही का, गोतिलो तमे गोतिलो गोतिलो हाडलो तावासी ऍडलो खलासी भेटिलो. सुमित, सॉरी दादा, अशीच मस्करी करतो. अरे सॉरी कशाला, मस्करी आणि मालवणी माणूस यांचं नातं फार जुनं आहे. मस्करी करता करता हा मालवणी माणूस समोरच्याला आपलंसं कधी करेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. सो तुमचा नाश्ता फटाफट करून घ्या, मग आपण निघूया स्कुबा डायव्हिंगला. डन डन डन. चालेल. बाकीचे जे पाण्यात जाऊ ना आपण गोटीलो. तुमच्या रिसॉर्ट पासून इजडा पर्यंत आणण्याची जबाबदारी माझी होती, कारण का मी तुमचं कोऑर्डिनेटर होतो. तर आता इजडा काय आहे, स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय आणि समुद्राखाली आपण कसे जाणार आहोत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपले इन्स्ट्रक्टर प्लस इकडचे मॅनेजर सूरज देणार आहेत. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मी MTDC इजदामध्ये खूप खूप स्वागत करतो. MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि इजदा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट. डायव्हिंग म्हणजे असं नाही की जस्ट आपण टँक घेतला आणि आपण पाण्याखाली गेलो. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, फिजिओलॉजी आहे, डायव्ह सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, ब्रिदिंग अंडर वॉटर पण एक खूप आर्ट आहे. आणि बिलीव्ह मी, पाण्याखाली ब्रीथ करणं खूप सोपं आहे.
तर हा तुम्हाला आता मी वेटसूट देतोय पाण्यामध्ये. जेव्हा आपण पाण्याखाली जातो तर थंडी वगैरे वाजते आपल्याला. सो याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तो आपल्या बॉडीला टाईट होतो, एकदम फिट होतो आणि त्याच्या आतमध्ये जे पाणी गेले त्याच्या अगेन्स्ट ट्रॅप होतं, म्हणजे ते बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते बॉडी टेम्परेचर सोबत मॅच होतं आणि आपल्याला पाण्याखाली थंडी वाजत नाही. सो मी तुम्हाला वेटसूट देणार आहे. आपण ज्या पॅडीसाठी काम करतो त्याने एक व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ खूप स्ट्रीमलाईन आहे. तुम्ही तो नीट बघितला तर तुमच्या पूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येईल. ओके, सो मी तुम्हाला पुन्हा एकदा इक्विपमेंटबद्दल जे आपण यूज करतो त्याबद्दल थोडीफार माहिती देतो. हा, माहिती आहे. अगं मी जिंदगी ना मिलेगी दोबारा 10 वेळा बघितलाय. मला सगळं माहिती आहे. हे बघ, हे ओके असतं, हे नॉट ओके असतं आणि हे कसं तरी होत आहे. खरं तुम्हाला आता थोडं ऐकावं लागेल प्लीज. ओके, मी तुम्हाला सांगतो, देर इज नथिंग लाईक रॉकेट सायन्स इन डायव्हिंग. इट्स डॅम इझी. सो ॲडिशनली आपल्याला वेट बेल्ट लावावे लागतील. सो अकॉर्डिंग टू युअर वेट्स आम्ही तुम्हाला वेट बेल्ट लावू. ओके, जस्ट तुम्हाला असं पकडायचं आहे बघा आणि हे तुम्हाला टाईट करायचं आहे. ओके, ही जी BCD आहे या BCD मध्ये एअर इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन तुमची बॉयन्सी मेंटेन करायचं काम पूर्णपणे इन्स्ट्रक्टर करणार आहे. तुम्ही जे स्कूबा डायव्हिंग करताना मार्क्स लावणार आहेत, इन केस त्या मार्क्समध्ये पाणी गेलं, नॉर्मली मार्क्समध्ये पाणी जात नाही पण स्माइल लाईन्समध्ये थोडंफार पाणी जाऊ शकतं. तुम्ही इथे क्लिअर करताना काय करायचं आहे, तुम्हाला गन बनवायची अशी आणि सेंटरला इथे ठेवायचं, जस्ट टच करायचं. वरती पुश वगैरे करायची गरज नाही आहे. जस्ट टच, लुक अप अँड ब्लो थ्रू युअर नोज. मग ते जे मार्क्समध्ये जे पाणी आहे ते क्लिअर होऊन जाईल. अंडर वॉटर ब्रिदिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेग्युलेटर ज्याने तुम्ही ब्रीथ करणार आहात, हे जे माउथ पीस आहेत ते जॉमध्ये तुम्हाला जेंटली बाईट करून पकडायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित पकडणार, हा अजिबात निघून जाणार नाही. त्याच्याबद्दल काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्यासोबत जो इन्स्ट्रक्टर असेल तो हळूहळू तुम्हाला खाली घेऊन जाणार. तुम्ही जर सुपर कम्फर्टेबल असाल तर डायरेक्ट स्कूबा डायव्हिंगची आपण प्रॅक्टिस करू. वाव, काय भारी बोट आहे. ही आहे आपली स्कुबाची बोट, जिचं नाव आहे आरमार. भारी. काय पण बोला दादा, पण तुमचा बिझनेस एकदम भारी आहे. फर्स्ट क्लास बोटीतील लोकांना घेऊन जायचं, समुद्रात डुंबवायचं, मासे दाखवायचे आणि परत घेऊन यायचं. खूप सोपं काम आहे. हो ना, सोपं आहे ना. सुमित, काय आहे ना, सगळ्यांना दुसऱ्याचा जॉब हा सोपाच वाटतो. हा जो समुद्र आहे ना, हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, हा आमच्यासाठी देव आहे. देव हा आम्हाला खूप काही देतो, पण आमच्या काही चुकांमुळे हा एका लाटेत सगळं घेऊनही जातो. दादा, हा डायलॉग होता की धमकी होती? कदाचित तुझ्या मनाला लागलं असेल सुमित, पण आम्ही कोकणातली लोक अशीच आहोत, रसाळ फणसासारखी, वरून काटेरी आणि आतून रसाळ. वा, चला गाईस, फणस खाऊया.
या सगळ्या गोष्टी आयुष्यात आपण एकदाच करतो. एकदा खाली गेल्यानंतर तुला हे विश्व बघून खरंच आनंद मिळेल. नाही, मला भीतीच वाटते. हे बघ, घाबरू नकोस, स्टेबल राहा. ही सगळी आजूबाजूला असणारी विश्वासू लोक आहेत. नक्कीच थोडी थोडी फाटेल, पण नंतर मजा वाटेल. काय झालं रे? तू वरती का आलीस? जातो, एन्जॉय कर. तू आतापर्यंत खाली का नाही आला? काय झालं? मला नाही जमणार, मी नाही जाय. मला भीती वाटते. ठीक, कशाची? काय नाही होणार आहे तुला, मी आहे ना. माझ्यावरती विश्वास आहे ना. मला नाही जमणार. काय नाही होणार आहे, घाबरू नको. ट्रस्ट मी, काय नाही होणार. मी तुझ्या सोबत आहे. ये, चल ये, लाव सगळं. काय वाटतंय लकी दादा, मारेल का उडी? अरे 100% मारणार. आता तो समुद्रात नाही, प्रेमात उडी मारतोय. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि सॉरी पण. सॉरी कशासाठी? मी तुमची मस्करी केली ना. अरे मस्करी तर आम्ही पण तुझी केली रे. ते चालतंच, पण नाही, तुमच्यामुळे मला स्कुबा एकदम इझी झाली. नाही, थँक्यू म्हणायचं असेल तर यांना म्हण. ज्या प्रकारे तुला पाण्यात खाली घेऊन गेलेत ना, ते अगदी कम्फर्टेबल करून. खतरनाक, भारी जोडी आहे तुमची, मस्त. असंच एकत्र राहा. थँक्यू. चल मी जातो, मला कोर्स आहे. भेटू आपण नक्की नेक्स्ट टाइम. नक्की. येस, नक्की. बाय 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 बाय. थँक्यू. वेलकम. थँक्यू. ऐकलंस ना काय म्हणाले ते? हो, ऐकलं. जोडी काय मस्त होती ना आपली टाइम. मला तर इतकी मजा आली, इतकी मजा आली. बट यू नो व्हॉट, वी शुड सेलिब्रेट दिस. पार्टी पार्टी पार्टी. मस्त तयार होऊया आणि भेटूया. चालेल, मस्त आयडिया आहे, मला आवडले तुझी मैत्रीण. अनुष्का ऐक ना, आता हे तर क्लिअर आहे ना की यांचा ब्रेकअप होत नाहीये. हा, मग आज रात्री आपण दोघे एका टेंट मध्ये आणि हे दोघे एका टेंट मध्ये. तुला कोणी सांगितलं की हे ब्रेकअप नाही करणार आहेत म्हणून? अरे बघ ना त्यांच्याकडे, त्यांना बघून वाटतच नाही की यांचं ब्रेकअप होणार आहे. असं वाटतं की यांचं लग्न ठरलंय. अरे तुला गैरसमज होतोय. भाग्या मला म्हणाली ती आजच ब्रेकअप करणार आहे. हा, मग आज रात्री त्यांचा ब्रेकअप झाला की ते बघतील ना त्यांचं काय ते.
पण आपण दोघे आज रात्री एका टेंट मध्ये राहतोय. राहुल तुला कळत नाहीये मी काय ऐक, बोलते. तू तरी बोल त्यांच्याशी, नाहीतर मी तरी बोलतो. नाही तू नको बोलूस, मी बोलेन काय ते. बट आय नीड सम टाइम. हा ठीक आहे, तू बोल. दिनक दिन ताना. हे काय करतोय? अंतरून टाकतोय आता. तूच बोलला ना दादा मला अंतरून दे. अरे मी फक्त चटई हंतर असं म्हणालो होतो. अच्छा, फक्त चटई हवी होती. मला वाटलं तुम्हाला बाहेर झोपायची इच्छा म्हणून तुम्ही अंतरून मागताय. बरं ठीक आहे, जाऊ दे. दादा अजून काय हवंय का तुम्हाला? ती पार्टीची लिस्ट दिली होती ना. हा हा हा, ते सगळं अरेंज कर. ठीक आहे. आता सुमित, झोपायची तयारी? भाग्या, खूप सुंदर दिसतेस. अच्छा, पण हे काय? अगं माझी वाळूत बसायची इच्छा झाली होती, म्हणून मी त्या आकाशला म्हणालो चटई अंथरून दे. ह्याने बघ काय केलं. बस काय अरेंजमेंट केलं तर मी बसणारच. थँक्यू. कशाला? आज तू स्कुबा मध्ये सपोर्ट केलास म्हणून, नाहीतर मी ते सगळं मिस केलं असतं. ओ ते काय आहेच मी छान. अनुष्का, छान दिसते. थँक्यू. पण आता बस झालं ना ते मेकअप. असं लांबून किती वेळ बोलायचं? इकडे ये ना, बस ना. जवळून काय वेगळं बोलणार आहेस? अगं हो, आपण जरा प्रेमाची गोष्ट करूया ना. किती ड्रीमी आहे ना हे. ही सुंदर आकाश, लाटांचा आवाज, मंद मंद वारा, हे लुकलुकणारे तारे, तू आणि मी. हे सगळं बघून ना मला आपली पहिली डेट आठवते. ओ नाही 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 सुमित, आपण असं काय करणार नाही. करूया ना. नाही अगं सगळंच तर सेम आहे. अंतरून रात्र आपण एकत्र. नाही, अजिबात नाही. करूया ना. बघा प्लीज प्लीज ऐक ना. लाजू नकोस प्लीज. अरे सुमित, हा गेल्या टेरेसवर बोलवलं. तू कोणाला वरती पाठवू नको. ए चल चल, तसले काय करणार नाहीये. तुला मी काय मर्डर मधलं इम्रान हाशमी वाटलो काय? हा चल, तू तुझं काम कर नीट. चल, भाग्य येत असेल, ठेवतो फोन. बाय. वो हो हो हो, वो हो हो हो, वो हो हो हो. काय हो 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 हो? अगं ते तुझ्या हाकेला हो दिला. अच्छा, बरं मला सांग, आपण इथे का भेटलोय? मला वाटलं आपली पहिली भेट आहे, आपण कॅफे किंवा गार्डन मध्ये भेटलो असतो, नाही का? अगं कॅफे मध्ये खूप गोंधळ असतो आणि गार्डन मध्ये किती लोक असतात. इथे कोणच नाहीये आणि शांतता पण आहे ना. बरोबर. मग पण तुम्ही इथे करायचं काय? दाखवतो. बाजूला. सुमित, चटई कशाला? दाखवतो ना, थांब जरा. इकडे इकडे. हा, ऐक ना सुमित, आपण मला ना मी काय म्हणते, आपण वॉकला जाऊया बाहेर. झालं झालं झालं. हे कशाला चटई सगळं? वॉकला जाऊया. ये काय? ये ये.
आपण वॉकला जाऊया ना, खूप मस्त वेदर आहे. इथून इथून आरामात बस खाली. काय? खाली बस. नाही मला उभी राहायचंय. अगं नाही, खाली बस ना प्लीज. ऐक ना. बस तरी, बस 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 बस. ये बस. कसं वाटतंय? छान आहे. मला वाटतं आपण वॉकला गेलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. पड आता. काय पड. ये. ऐक ना सुमित, जरा कंट्रोल कर. मला कळतंय आपण. ऐक 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 मी प्लीज, मला नाही जमत नाहीये सुमित, प्लीज मला समजून घे. मी अजून काही बोलत नाहीये तुझ्याशी. नाही 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 नाही, मला नाही होणार. काय? बघ ना. पण त्या दिवशी ना मी खूप घाबरली होती. का? अरे पहिल्या डेट मध्ये असं कोण करतो? मला आवडतं असं पडून राहून तारे बघायला. ते मला नंतर समजलं ना. हा म्हणजे आधी काय वाटलं तुला? अंथरूण वगैरे, बेड, टेरेस, पहिला डेट. तुला म्हणजे कळते का? खरंच बघ. हो, खूप असं झालेलं. काय अनुष्का, छान दिसते. थँक्यू. अगं आता ये ना इथे, बस ना, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना, ऐकते मी. अगं असं लांबून किती वेळ बोलायचं, बस ना इथे. जवळ येऊन काय वेगळं बोलणार आहेस? अगं आपण प्रेमाची गोष्ट करूया ना. म्हणजे मी बघितलं तू सुमित आणि भाग्याला कसं समजावून पाठवलंयस ते. हे एक मिनिट, मी सुमित आणि भाग्याला काही सांगितलेलं नाही. ओके चल आता उगाच काही नको बोलू. हा अनुष्का, मला कळतंय की मला जे हवंय ना तेच तुला हवंय. एक मिनिट, काय करतोयस? अगं बॉयफ्रेंड आहे ना मी तुझा. बॉयफ्रेंड आहे तर काय झालं? कन्सेंट इज कन्सेंट. मग तू का आली माझ्यासोबत या ट्रिपला? मला तुझ्याशी इमोशनली कनेक्ट व्हायचं होतं. आय वॉन्टेड टू गिव्ह यू अ चान्स. आय वॉन्टेड टू ट्रस्ट यू. पण मी ना पहिल्या दिवसापासून ऑब्झर्व करते, तुला फक्त आणि फक्त फिजिकल व्हायचंय ना. अरे मग हे ठीक आहे ना अनुष्का, हे नॉर्मल आहे. तुला कळत कसं नाही? मी स्टॉप इट यार. अनबिलीव्हेबल. अनुष्का माझ्यावर. How dare you touch me? ए टच मी काय करते रे? माझं चुकलं. नव्हतं घेऊन यायचं मला या ट्रिपला. हे सगळं झालंच नसतं ना मग. अनु शांतू, बघ ना यार, ह्याला नुसतं फिजिकल व्हायचंय. अरे भाई, नवीन नातं आहे तुमचं. फिजिकल होणं एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आमच्याकडेच बघ ना. तुमच्याकडे तुला माहिती तरी आहे का भाग्य तुला या ट्रिपला का घेऊन आली आहे ते? का घेऊन आले? काय भाग्या, सांगितलं नाही याला? हिला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचं होतं म्हणून घेऊन आली आहे तुला तिकडे. ओके, हे खरं आहे? मी एक्सप्लेन करू शकते सुमित तुला. आणि मला बोलतो आमच्याकडे बघ म्हणून. अनुष्का, तुला माहिती होतं
नाही तू जा ना, तू जा, रिलॅक्स. मी बोलेन, जा जा, मी बोलते. ऐक ना, मला करायचं होतं, पण मला आता ब्रेकअप नाही करायचं तुझ्यासोबत. अगं भाग्य, इथे मला सोडून माझ्या नात्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. जर प्रॉब्लेम होता तर माझ्याशी बोलायचं होतंच ना. बोलायचं होतं मला. तू माझ्या मागे ब्रेकअपची प्लॅनिंग केलीस. चुकलं रे, खूप मोठी चूक झाली. सॉरी. बघ, मला ना सुचत नव्हतं सुमी, पण तसं नाहीये. मला नाही करायचंय तुझ्यासोबत ब्रेकअप. गेल्या 4 दिवसापासून तू जसं मला फील करतोय ना, मला असं वाटतं माझं आधीचं सुमित मला परत सापडलं. हा 4 दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट 4 दिवस होता. तू ज्या पद्धतीने माझा काळजी घेत होता, ज्या पद्धतीने तू माझ्या सोबत राहत होता, मला हसवत होता, मला सांभाळत होता, एवढं गोड वागलाय माझ्यासोबत, एवढं काळजी घेतली. तू माझ्या सगळ्या इच्छा पण पूर्ण केल्या सुमित. माफ कर ना. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या ना? हो. तुझी ही पण इच्छा पूर्ण करतो. ब्रेकअप करूया आपण. नाही, प्लीज प्लीज प्लीज, मला नाही होणार. मी चुकलो, माझं चुकलं. मला ब्रेकअप नकोय, माझी इच्छा आहे, मला ब्रेकअप नकोय, मला ब्रेकअप नकोय. खरंच मी खोटं नाही बोलत. सॉरी म्हणते ना, मला समजून घे ना, प्लीज. मी नाही करणार असं. ऐक ना, चुकलं तुम्ही. कळालं नाही रे. मला कळलं नव्हतं. मला समजून घे ना, चुकून झालं रे.